कोपरगाव शहरातील 105 हनुमाननगर येथील रहिवासी बाबासाहेब पुंजाजी मासाळ यांची शेळी गरोदर होती. त्यांनी तिला तपासणीसाठी सायंकाळी 4:15 वाजता तालुका लघु पशुवैद्यकीय दवाखान्यात आणलं होतं. परंतु दवाखान्यात गेल्यानंतर एक लेखापाल आणि एक परिचारिका सोडून तेथे कोणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते. त्यानंतर काही वेळातच ती शेळी त्या दवाखान्याच्या गेटवर शेळी मालकाच्या डोळ्यासमोर तडफडत मयत झाली आणि मासाळ हे काहीच करू शकले नाही. सदरवेळी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉक्टर सौ PY ओहळ या वेळेवर उपस्थित नसल्यानं माझी शेळी मयत झाली आहे, त्यांच्यावर कारवाई करून मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संतप्त मासाळ यांनी केली आहे. माझी शेळीला ते होती फुगेल होती, इथं घेऊन आलो होतो. इथं एकही डॉक्टर नव्हते. इथं 4:15 आलो इथं मी घेऊन. उघडा होता दवा फक्त तेच होते, तेवढे भाऊच होते तेवढेच. कार्यालय उघडं होतं, डॉक्टर कोणीच नव्हतं इथं. तुमची काय मागणी याच्यावर? माझी नाही माझं याच्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे. इथे येईन हजर राहायला पाहिजे, नाही तर येईन राजीनामे देऊन घरीच बसावं येईन आणि तिकडे बाहेरच्या डिलिव्हरी करीत बसावं. तुम्ही फोन केला डॉक्टरला, त्या डॉक्टरने काय सांगितलं तुम्हाला? ते म्हणे आलो म्हणे अर्ध्या तासात. मग तोपर्यंत अजूनही नाही आले. अर्धा तास होऊन गेला. मग ही शेळी इथं आणल्यानंतर किती वेळाने मयत झाली? जवळ ती 15-20 मिनिटांना मयत झाली ती. इथं कोणी नसल्यामुळे ती मयत हा, इथं तर हजर असत शेळी वाचली असती ना, या आमचं म्हणणं आलं, दुसरं काही नाही. तुमची मागणी काही भरपाई शेळी मिळावी? नाही, कारवाईच व्हायला पाहिजे याच्यावर, भरपाई व्हायला पाहिजे, कारवाई व्हायला पाहिजे. सदर दवाखान्यात कधीही वेळेवर डॉक्टर उपस्थित नसल्याचे निदर्शनास येत असते. आज या गरीब शेतकऱ्याची शेळी मयत झाली, याची जबाबदारी आता कोण घेणार? प्रशासन शेळी मालकाला नुकसान भरपाई देऊन संबंधितांवर कारवाई करणार का? दवाखान्यातील कामकाजाच्या वेळेत डॉक्टर उपस्थित नसतील तर शेतकरी दात कोणाकडे मागणार, असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, SN मीडिया, कोपरगाव.